नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 जुलै 2025 पासून शनी महाराज हे मीन राशीत वक्री होणार आहे. मकर राशीसाठी हा काळ तृतीय स्थानाशी संबंधित आहे आणि म्हणूनच या 137 दिवसात शनी तुमच्या धैर्याची, प्रयत्नाची आणि संवाद शक्तीची परीक्षा घेणार आहे. कारण 13 जुलैपासून पुढील 137 दिवस शनी वक्री राहतील. एक गोष्ट म्हणजे मकर राशीचा स्वामी शनीच असला तरी वक्री गतीत तो स्वतःच्या राशीसाठी कठोर शिक्षकासारखा होतो. विशेषतः जेव्हा तृतीय स्थानात जातो, हे स्थान आहे तुमच्या जिद्दीचं, बोलण्याचं, भावंडांशी असलेल्या संबंधाचं आणि त्या लहान सहान प्रयत्नांचं, जे मिळून मोठं यश निर्माण करतात. पण वक्री शनी या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण करतो, संवाद बिघडवतो, मेहनत करूनही अपेक्षित फळं मिळत नाही आणि तुमच्या जवळच्या लोकांशी मतभेद होतात. ही एक अशी वेळ असते जिथे तुमचं मन म्हणतं आता नाही जमणार, पण तुमच्यातल्या शूर योद्ध्याला जागं होण्याची हीच खरी संधी आहे. कारण तृतीय वक्री शनी हा पराभव दाखवत नाही, तर तुमच्या प्रयत्नांची शुद्धता तपासतो. जर तुम्ही कुणावर जास्त अवलंबून राहिलात किंवा भावंडांशी स्पर्धा, मत्सर किंवा अहंकार बाळगला असेल, तर हा काळ तुम्हाला आतून हलवून टाकू शकतो. मकर राशीसाठी ही वेळ आहे आपल्या आतल्या लढवय्या स्वभावाला पुन्हा जागं करण्याची. शनिवारी शनी मंत्राचा ओम शन शनिश्चराय नमःचा जप केल्याने लाभ मिळतोच. आणि भावंडांशी मनमोकळं बोला, क्षमा करा, वडीलधाऱ्यांशी नम्रतेने वागा. हे उपाय तुमच्या मार्गातले अडथळे दूर करू शकतात. कारण 13 तारखेपासून पुढील 137 दिवस म्हणजे एक आंतरिक तपस्या आहे, जिथे शब्द, कृती आणि मन याचा समतोल साधणं आवश्यक आहे. आता उरले फक्त 13 दिवस आणि शनी तुमचं मन, तुमचे प्रयत्न आणि तुमचे धैर्य तपासत आहे. मकर राशीसाठी ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, अपयशावर मात करण्याची आणि शांतपणे पुन्हा लढण्याची. कारण शनी फक्त त्यालाच उंची नेतो जो अपयशातही प्रयत्न करायचे थांबत नाही. तर हे होते मकर राशीचे शनी वक्री असतानाचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.